हॅलो एव्हरीवन. तर आज ना मी मस्त भरलेला दोडका बनवणार आहे माझ्या स्टाईलमध्ये. आणि अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही भरलेला दोडका जर बनवला ना तर तुम्ही नक्कीच एक भाकरी जास्त खाल. तर इथे ना कोवळे दोडके घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याची वरची साल काढायची आहे, प्लसमध्ये त्यांना कट मारायचा आहे आणि पाण्यामध्ये टाकायचं आहे. इकडे बघा, भरून दोडका बनवण्यासाठी जे साहित्य मी घेतलेलं आहे, शेंगदाणे, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, खोबरं वगैरे, कोथिंबीर सर्व आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि खूप काळं नाही करायचं, असं थोडंसं ब्राऊनच भाजून घ्यायचं. एक कांदा मी मीडियम साईजचा कट केला आहे, तोही थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता इथे ना हे वाटण थंड होईपर्यंत आपण दोडक्याला ना मॅरिनेट करून घेऊया. तर आधी पाण्यामधून काढून घेऊया. आणि बाजूला बघा, आपले जे खाण्याचे पोहे खाण्याचे चमचे असतात ना, त्यांनी 2 चमचे मी दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून हे मिश्रण एकजीव करायचं आहे मस्त छान. आणि दोडक्याला पूर्ण आतून आणि बाहेरून पूर्ण लावून घ्यायचं आहे, मॅरिनेट करायचं छान. ह्यानी जी दोडक्याची चव जी वाढते ना, ती अतिशय टेस्टी आणि एकदम भन्नाट लागते. आता जो मसाला थंड झालेला आहे तो मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत. त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला एकदम फाईन. आणि ह्याच्यामध्येही आपले घरगुती मसाले जेही आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. आणि ह्याचीही पूर्ण बारीक पेस्ट करून घेऊया. मीठ तुमच्या आवडीनुसार टाका, कारण की आधीही आपण मॅरिनेशनमध्ये मीठ ॲड केलेलं असतं, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं दमानेच टाकायचं आहे. आता बघा, पेस्ट बारीक झालेली आहे आणि ही पेस्ट पण, हा जो मसाला आहे तोही आपल्याला दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर दह्याचं मॅरिनेशन लावल्यामुळे काय होतं, ते मॅरिनेशन पूर्ण आतमध्ये जातं दोडक्यांच्या. आणि दोडका असा थोडा पांचट लागतो ना, तर तो लागत नाही आहे. आता मसाला भरून झाल्याच्यानंतर कुकरमध्ये मस्त जिरे, मोहरी, कढीपत्त्याची मस्त खमंग फोडणी करून घ्यायची. थोडंसं हिंग टाकायचं आणि जो मसाला उरलेला आहे ना, तो आपल्याला ह्या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. थोडा ब्राऊन लालसर असा भाजून घ्यायचा आहे. आणि ह्याचा रस्सा बनवणार आहोत. ही भाजी ना नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान टेस्टी लागते. आणि भाकरी जर असेल ना तर एकदम मस्त लागते, भाकरीसोबत तर खूप छान लागते ही भाजी. तर आता जो दोडका मॅरिनेट केलेला आहे, तो मसाला छान भाजलेला आहे, त्याच्यामध्ये हा दोडका आपण ॲड करून घेऊया. छान एकजीव करून घ्यायचं मस्त. आता ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड करणार नाही, कारण की मिठाचं प्रमाण जे आहे ते इनफ झालेलं आहे, भरपूर झाले. आता जे गरम पाणी ॲड करायचं आहे आणि कुकरला एकच शिट्टी घ्यायची. मस्त आपली भाजी तयार आहे. वरती गार्निशिंग करायचं कोथिंबीरचं आणि मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.